नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी सुयोग प्रकाशराव देशमुख, आम्ही बालाजी फाउंडेशन महाराष्ट्र राज्य। आज आपण आलो आहे वाढवणा या गावातील प्रगतशील शेतकरी श्री किरण भाऊ गुडदे यांच्या शेतामध्ये। यांना वन्य प्राण्याचा व पक्ष्यांचा भरपूर त्रास होता, तर त्यांनी घरच्या घरी एक जुगाड तयार केलाय। तर आपण जाणून घेऊया किरण भाऊ कडून कशा प्रकारे यांनी जुगाड केलाय। तर किरण भाऊ, हे जुगाड तयार करताना तुम्हाला काय काय लागलं सामान? सर्वात प्रथम मी घरच्या घरी घरचीच सामग्री घेतलेली आहे। हा फॅन 50 रुपयाला विकत आणलेला आहे मी। त्यानंतर प्लास्टिकचा पाईप घेतलेला आहे, बरोबर, त्याच्यामध्ये एक रॉड, त्याच्यानंतर घरची प्लेट घेतलेली आहे एक, आणि हा ताराला हे नट। बरोबर बरोबर, म्हणजे बघू शकता शेतकरी बंधूंनो, यांनी घरच्या घरी असं एक जुगाड तयार केलाय। हा एक फॅन घेतलाय त्यांनी, 50 ते 60 रुपयाचा फॅन आणला मार्केटमधून। त्यानंतर इथे एक रॉड टाकलेला आहे आणि एक ही काडी घेतली आहे। या काडीलाच इथे एक हा जो व्हाईट कलरचा तुम्ही पाईप बघू शकता, हा पाईप आहे, हा त्यांनी टाकला आहे। आणि याच्या जे शेवटी आहे इथे हे तारांनी बांधलं आहे, आणि ताराच्या शेवटी यांनी हे जे नट आहे ते असे टाईट केलेले आहे, आणि याच्या खाली ही एक प्लेट दिली आहे, जेणेकरून जेव्हा हे फिरते तुमचं तेव्हा हे आवाज करत, जशी हवा येत जाईल तसतसा हे जुगाड तुमचं वाजत जाईल। यांनी आता इथे छोटा फॅन आणि हे छोट्या बेसवर केलेला आहे। तुम्ही इथं मोठ्या पंख्याचा फॅन घेऊ शकता, आणि इथे ज्यांनी जिथे नट लावले इथं मोठ्या कळ्या लावू शकता, आणि ताट सुद्धा मोठं घेऊ शकता, जेणेकरून तुमचा आवाज मोठा येईल, जास्त क्षेत्रामध्ये ते आवाज त्याचा जाईल। तर अशा प्रकारे हा घरगुती यांनी जुगाड तयार केला आहे। तर शेतकरी बंधूंनो, हे जे जुगाड आहे किरण भाऊंनी कॉटन मध्ये लावलाय, जिथे यांना वन्य प्राण्यांचा त्रास होता, तर तुम्ही हे जुगाड दुसऱ्याही ठिकाणी लावू शकता, जसं ज्वारी, मका किंवा भाजीपाला पिके असेल, किंवा तुमची हॉर्टिकल्चर क्रॉप म्हणजे फळबागा, जिथे पक्ष्यांचा त्रास भरपूर आहे तुम्हाला, अशा ठिकाणी तुम्ही लावू शकता। हे तिथं फार उपयोगी असा हे जुगाड आहे। जुगाड आवडला असेल तर आमच्या चॅनलला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। खूप खूप धन्यवाद। जय जवान, जय किसान।